तुम्ही जे विषय घेऊन बोलतायत मागून म्हणजे माकाचा विषय पण बोला वाईट वाटता काय तुम्ही दोघे जण हे अक्कल इकून इलेले असाच लोक मी देवाक स्मरून सांगते मी बोलले की वो वराती मागून घोडे तर ह्यांना सांगितलं की तुका मागून घालतं म्हणून बोलले त्याच्यानंतर तू ती बारी करतस ह्या तितक्याच योग्य नाही फक्त त्या देवाक तुम्ही जर मानत असाल दोघे जण तुम्ही म्हणजे अभ्यास तुमचं भजनातलो किंवा त्या रागातलो तू बाप असस हो पण बाप माणूस त्याच्या बाबतीत बरोबर ना फक्त तुम्ही जो काय तो कुठला राग केदार राग सांगितलं ना हॅलो 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 केदार राग सांगितलं तुम्ही सांगितलं की केदार रागामध्ये ह्याने ती सुरुवातीची नाही सुरुवातीची जे प्रार्थना गायली ती केदार रागामध्ये ह्यो सांगता माका केदार तो रागत नाही बरोबर आहे आता फक्त काय युट्यूब चालू आहे फक्त दोघे जण एकमेकात थूक लावतात ती माका आज कळली देवा स्मरून सांगते कारण केदारचा विषय त्यानं सांगितले आणि तू काय सांगितलं तर तू त्याचं स्पष्टीकरण दे पण त्या देवाक स्मरून द्यावा स्पष्टीकरण नाहीतर तुम्ही दोघांनी तुझ्या गजराच्या वेळेस दोघांच्या सफेद दोनची पेटी आहेत आता काय प्रॉब्लेम तो कुंभारवाडी सरकून आहे बरोबर ना केदार राग तेका वाळवणे आणि तुया वाळवचो हा माका नाही पटला ना पण तो विषय कसो तुम्ही अभ्यास लोक आहात मग त्यांच्या तुमच्या पुढे मी काय बोलू शकत नाही म्हणून नाही पटाक माका काय पटलं नाही म्हणजे नाही त्याने सांगितलं की तू केदार राग गायलो तो चुकीचो गायला असं तो म्हटलं आणि तू सांगितलं की माझ्या प्रार्थनेचा राग केदार नाही हा म्हणून म्हणजे तुम्ही दोघ जणही थुकिया रे भाऊ असं माझं म्हणणं नाही तू प्रूव्ह करून दाखव ना बरोबर ना कारण ह्या मास्टरने सांगितलेलं की तो केदार रागा आता तू जर तर सच्ची करून दाखवत असशील तर ह्यो थूक लावता असो विषय आलो हा त्यांनी करायचं नाही तर त्यावेळेस तुझी पण पेटी चालू होऊ दे तुझी पण पेटी चालू होऊ दे आणि माका समजू दे गायचा ह्या माका बघूचा म्हणजे मी खरी कमी असे तो माका समजत ना तू सांगतो रावणाचा मोठेपणा करू नको झक मारूक रावणाची सगळी मोठेपणा सांगा होतस गजरात काय केलंस तू काय केलं रावणाचाच सांगलंस ना जे लोक अहंकाराने मेले त्यांचं नाव म्हणा तू मगाशी वाघावर बसलो तो चांग देव त्याचं उदाहरण सांगितलंस बरोबर ना म्हणजे तू पण तेच गोष्टी सांगितलंस ना काय आपण उदाहरण का देतो अध्यात्म म्हणजे आपल्या देहावर बोलत असते या माकाही माहिती आहे पण रामायण महाभारत ही उदाहरणं आपण का देतो त्या का अनुसरण असत ती आता समुद्र मंथन झालं त्याच्यातून 14 रत्न निघाली राजाभाऊ ऐकणार का विषय 14 रत्न निघाली ती कशीही नाही निघाली हो जरा साऊंडचं करावं ती एका लिंक मध्ये निघालेली आहेत 14 पहिला विष कामधेनू घोडा हत्ती मणी कौस्तुभ मणी कल्पवृक्ष अप्सरा म्हणजे रंभा लक्ष्मी दारू चंद्रमा पारिजात शंख आणि धन्वंतरी अशी 14 रत्न निघाली ती एका लाईन मध्ये निघाली आपलं ह्यो देह तो सुद्धा एक समुद्र असा आणि त्या समुद्रातून मंथन केला ना की पहिला ऐक जाता तू हा घे पॉइंट घे काय कर्माचे पॉइंट घेतलंस तू पॉइंट घे मग त्याच्यातून आपण समुद्र मंथन केलं आपलं देह ह्यो समुद्र आणि त्या समुद्रातलं एक थेंब आपण असो लक्षात घे त्याच्यातला पहिलं रत्न आपण जेव्हा समुद्राचं मंथन केलं की त्याच्यातून विष निघतात विष म्हणजे काय तर एखादा माणूस भजन करता त्याच्यातली चुकी ती बाकीचे जे लोक निंदा नालस्ती करतात त्या विष पचून झाल्यानंतर आपला कामधेनूचा आनंद मिळतो कुठेतरी म्हणजे त्या कामधेनू कोंडून आपला चांगला मिळतं आणि त्या चांगला मिळाल्यानंतर आपण कुठेतरी घोड्यावर स्वार होतो तिसरं घोडो आणि घोड्यावर स्वार झाल्यानंतर लोक मग हत्तीवर बसवतात जसे तुमका आमका बसवले नाही पण हत्तीची चाल चालता हत्ती एखाद्या गावात गेलो आता तो ओंकार हत्ती गेलो ना माहितीये ना तर लोक त्या कुतूहलान त्याची पूजा पण करतात इकडे बघ कुतूहलान पूजा करतात हत्ती इलेल्याचा आनंद कोणाक होता ज्याच्या घराकडे आता पूर्वी माऊत ते चालवायचे ज्याच्या घराकडे येतं त्याचा आनंद होता लहान मुलांका पण आनंद होता कोण कोण लोक गणपती बाप्पा येलो म्हणून त्याची पूजा करतात पण सगळ्यात दुःख कोणाक हत्ती इल्याचं होता
कुत्र्याक होता. तो कुत्रो आता कोण आहे ह्याच्यातलो, तो आपण समजायचो. बरं तो कुत्रो भोगता तो खिसून भोगता आहे. हत्तीच्या समोर जाण्याची त्याची हिंमत नसता, कुठलं पॉइंट क्रॉस करण्याची त्याची हिंमत नसता. तो ना कुत्रो पाठसून भोगता. बरं भोगता खी पर्याय आपल्या सीमेच्या बाहेर गेलो का तो परत पाठी येता. पण हत्ती ना आपल्या चालीमध्ये चलून जाता, लक्षात घे. आणि मग तो कुत्रो एकमेका विचारता, कुत्रे चेष्टा करते, म्हणजे चौकशी, हे आजच्या बारी भारी भुकलोय ना मी, हे एकमेक कुत्रे चर्चा करतो. तो कुत्रो कोणा, तो कुत्रो कोणा हे प्रत्येकाने लक्षात घ्यायचा विषय काय. हा त्यामुळे माका देहावर सगळा बोला घेता आणि रामायण महाभारतावर माका सगळा बोला घेता. तू अगदी प्रामाणिकपणे सांगायचं काय शाली तर तुकाच मी सांगलंय ना. आता तुका सांगली तर तू भोकलस ना तुही, बरोबर ना. ही काळी शाल ही शनी, बरोबर ना. शनी शिंगणागरला गेलंस तर मग त्या हनुमंतात शनीचो एवढो आशीर्वाद का. रावणाच्या दरबारात त्या दारावर उलटो टांगलेलो होतो, पण जेव्हा जाळूक गेलो ना तेव्हा बघल्यानंतर ह्यो आपल्या कोणतरी ओळखीचो. कारण त्या रावणाच्या पायाखाली सगळे नवग्रह होते. 9 ग्रह होते. शनी फक्त त्याची वक्र दृष्टी पडली म्हणून त्या शनीची सुटका कोणी केल्यान, ह्या हनुमंतान केल्यान. आणि म्हणून हनुमंताक त्यानं सांगल्यान की तुझ्याजवळ जो कोण तुझी पूजा अर्चना करीत त्या शनीतून मुक्त मी करीन. म्हणून हनुमंत आणि ह्यो शनी हा लक्षात येला. तो शनी कोण, नुसती काळी शाल घातली मी काही झाला नाही. माका पण खूप बोला घेता, लक्षात ठेव. कोण कमी नाही बुवा. 15 दिवसांत पेटी साफ, म्हणजे पेटीचा ट्युनिंग करणारो बुवा सिंधुदुर्गात मी आत्तापर्यंत बघू नाही. देवा शपथ तुका किती पैसे होय, तू जाताना सकाळी माझ्या घराकडे थांब, माझी ट्युनिंग करून जातो. तुका मी 2000 रुपये देतो. मग काही सांगतो घराकडे म्हणून. आता हे जाऊ दे तुमच्याकडे, म्हणजे तुझ्यात काही बोलण्याचाच अर्थ नाही. पण केदार रागाचा काय तर दाखवा माका. आता तू सांगितलं की मला हे गाणं वाजून दाखव, मला ते गाणं वाजून दाखव. हा चुकलं. सुरुवातीचं गाणं तुझं चुकलं. मी सांगते, मी ठामपणे सांगते की नंतर गायलंच तर चांगलं व्यवस्थित गायलं असतो. पण सुरुवातीचा चुकला ही ठाम अगदी 100% चुकलं असतो. तुका काय माहितीये, दुसऱ्याचा उष्टा गावची सवय आली. स्वतःचे विचार मांड. व्हॉट्सअपवर मिळत नाही. व्हॉट्सअपवर तुझं व्हॉट्सअप काय भंगलं. मग तू विचार मांड ना. तू सांगता ना आम्ही व्हॉट्सअपवरचे विषय मांडतो, मग तू व्हॉट्सअपचे विषय मांड बुवा. ह्याच्याकडनं काय अपेक्षाच नको करू. जो काय हे कोणी दिलेत पैसे, हा पैशाचा विषय बुवा. पैसे प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे. सचिन केळुसकर तुझ्या माहितीसाठी दुबईला राहणारा आहे. तो आज गेलो आभारी आहे. जवळजवळ गेले वर्षभर जेवढे माझे बार्य झाले कुठेही असू दे, प्रत्येक बारी मला 500 रुपये दुबईवरनं गुगल पेच्या माध्यमातून. आज ते स्वतः इलेत ना, त्यांनी मला 1000 रुपये पारितोषिक दिलेलं एकदा. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि सचिन केळुसकर यांच्याकडून मकरंद सावंत आणि विराज भावकर यांच्यासाठी पद सुद्धा हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे ओमकार पवार आणि रोशन सावंत यांच्याकडून माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, धन्यवाद. आणि फक्त एक सांगतोय बुवा, म्हणजे लोके बुवा काय बुवा, तुमका पण सांगते, तुमका पण शोभत नाही. आज आपण कुठेतरी एक वरच्या लेवलला आपण तिन्ही बुवा असो, असं आमचा तरी एक मनात समाधान आहे. तुम्ही जेव्हा समोरच्या माणसात ह्या लेवलला जाऊन बोलता, आणि लोके बुवा माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, आज ह्यो विनोद चव्हाण ज्या लेवलला तुका बोललो, म्हणजे गणपत पाटील वगैरे त्या लेवलला जर माका कोण बोलत ना, तर मी त्या दिवशी भजन सोडणार, लक्षात घे. हा तर आता काय सोडूचा भजन की पुढे ठेवचा, तर त्याचं आपलं काय तो उत्तर देणे, तू पुढे चल, माझं काय त्याच्याशी देणं घेणं नाही. पाखरा जा दूरदेशी जागृत परब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 100% जास्त वेळ घेणार नाही बुवान, खूप वेळ घेतलेलं, पण बुवान फक्त एक गाणं सांगितलं ते प्रयत्न करते. पेटी बेसूर झालं. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है.
जमलं ना. हा आता आणि बुवा हे असं टाळे वाजवता बुवा आपल्या बरोबर. आता तू सांगितलंस की तुका ऐक ना, तुका रेडो म्हटल्यान तर तू म्हणतो ती म्हसा. आता त्यांना जर तुका सांगल्यान की तू टाळी वाजवतोस तू वेगळं असस तर त्याच्या जोडी बसणार तू पण त्यात लेवली गेलं ना. अरे म्हणू दे, पण तू त्याच्यानंतर म्हटलं तू पण खालस ना. अरे घेऊ जाऊ दे ना, तुका काय फरक पडतो, तुझ्याकडे भजन आहे ना बुवा. तुझ्याकडनं अपेक्षा काय लोकांची माहिती आहे काय, नवीन नवीन काहीतरी ऐकण्याची अपेक्षा. तुझ्या तोंडातून घाणेरडी वाणी येताना ती ऐकूची लोकांची अपेक्षा नाही, लक्षात ठेव. आणि ह्यात त्या नागदा मारुतीक मी स्मरून सांगते, ही गर्दी एवढी जमली आपल्या नावावर जमलेली आहे. याच्यावर वेगळं नाही, एक लक्षात घे. या लाईनीत जशी जत्रेक दुकानं लागतात तशी बुवा दुकानं लागली, म्हणजे त्या दुकानदारांचा सुद्धा धंदो आपल्या काय झालं, आपल्या त्या कार्यक्रमावर झालो हे सुद्धा विचार कर. तुला लक्षात पैसे तो विषय काय नाही रे. तुका पैसे जेव्हा मिळतात, तुझे फॅन येऊन देतात, तेव्हा आम्ही तुका काय त्याबद्दल बोलतो का? मग काय विषय आहे बुवा, बरोबर नाही ना, चुकीचा आहे. पण मी देवा शपथ सांगते, मी आपली बारी असतो आपण त्या लेवलला बोलत नाही. एखाद्या म्हणजे चक्को बिक्को हे असले आम्ही म्हणत नाही. अरे खिचळू दे, त्याची ताकद आहे तेवढी, खिचळू दे ना बुवा. तू आता खर्चामध्ये आवाज लावलास ठीक आहे ना. मी काय म्हणत होते लक्षात घे की तेका लोकांनी पहाडीचा आवाज असं बोलले, लोक ते आयोजकांनी बोलले, मग तेका तर सुख घेऊन कोले सुख असा माका म्हणूचा. मग तू तेका सांगितलं की मग ते अमुक एवढे आवाज गात होतोय असं म्हणणं तू म्हणण्याचा उद्देश तर तुका त्याबद्दल काय विषय नाही. तू अकलेचं तुका काही नावत नाही. तुका राहता राहिलो विषय जोडी होतो. मी रिकामी घराकडे बसले तरी चालन. तुम्ही दोघजण जे चालतायस ना मार्केटमध्ये ते खूप चालू दे. आजच्या बारीत काय तर समजला कोण खय येतो. हिला लक्षात, माका खूप उदाहरणं देऊ घेतात पण मी देणार नाही. तुमची इज्जत ठेवतोय मी का तर ह्याका काहीतरी भजन करून मिळू दे, बरोबर ना. आज मेलो आकार मानतो, सगळ्या बारी जितके बारी केल्या त्याच्यात कमी जर पैशान कोण पडलो असत ना तो ह्योच फक्त पडलो. लक्षात घे. राजा सामंत नाही सॉरी उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ सिद्धेश देसाई यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी पुन्हा ते म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ कैलासवासी श्री उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ गजानन प्रासादिक भजन मंडळ नेरूर गणेशवाडी यांच्याकडून मला हे पारितोषिक आलेलं आहे. कैलासवासी उमेश देसाई यांच्या हुतात्म्याला चिर शांती लाभू दे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतोय आणि सुरुवात करतोय. प्रत्येक बुवा 1-2 गाणी घेतात. ज्याची खावी पोळी त्यांची वाजवावी टाळी. रुपेश पाऊसकर यांच्यावर एक छोटंसं एक कडवं केलंय, प्रयत्न केलाय आपण सगळ्यांनी. काय शेवटी त्यांनी हा एवढा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्ही फक्त आम्ही सगळे बिदागी घेऊन आलो. आम्हाला वाटेल ती बिदागी त्यांनी दिलेली आहे मनसोक्त, बरोबर ना. पण हे मायबाप प्रेक्षक आपल्याकडे जे प्रेम करतात ते स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आपला वेळ खर्च करून येतात. त्यांना आपण काहीतरी देणं लागतो एकमेकाची. का आज रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगणार दुसरं कोण नाही आहे आजच्या घडीत, बरोबर ना. असंच सगळे खूप जणत, पण त्या पद्धतीत मांडणारं कोण असा ना तर तो कोण त्यांनी ओळखायचा. लक्षात घे. त्यामुळे तुम्ही जळताच त्याच्यावर. म्हणून आज एकही विषय सांगू नाही, मी सांगतलंय पण जरा गजरात सांगते. काय करता माहितीये जो, तू एखादा नवीन गाणं आज घेतलंस, तुझ्याबरोबर उद्या बारी असली की तो लिहून घेऊन बरोबर त्याच्या अगोदर घेतलो. तू आता कसला घेतस त्या गाण्या अगोदर पंचरत्नांची आठवण तो अगोदर घेता. स्वतःच काहीच नाही आणि गाण्यांचं सत्यानाश करतो. हा पंचन पण बाकीचे घेत असते. अरे मग बाकी तू तुझा हाता घे ना. तुका क्लासिकल गाणी तुका आता तू माका सांग, तुझ्यात दम नसत समजा कमाल झाली. हा तू केलंस पण गाणी जी नवीन घेतोय. हा तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग. आता काय लक्षात घे. तू काय सरलस असं तुका वाटता. घरातली आपली राणी मुखर्जी म्हणजे शाप तू घोड्यासारखी टपला लावून जातो बाजारात फिरतो. आपल्यावर आमचा पण बोलता बघा. तू बरं तू मेलस तो मरण आमचा तिथे
आम्ही मरा ना आमका दिसत ते आमची राणी मुखर्जी मध्ये काय घे. अरे हसतात काय एवढं. अरे तो सांगता कोलेसू. तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग. शेरणी शिकारी मी भाबडास साग, तू शेरणी शिकारी मी भाबडास साग. एक दोन गाणी घेतो फक्त. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मी नेहमी गाणं घेतोय. तबल्याचा आवाज वाढवा. आता काय पॉवरचा विषय नाही. या राजधानीवरती भगवा निशान आहे, भगवा निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा महाड घोषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्याच भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती. निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर, निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर. एक त्या रायगडावर एक
ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज इथे सादर होतोय त्यांच्यावरती सन्माननीय रुपेश पावसकर यांच्यावरती, कारण अर्जुन बैल आणि त्यांचं खूप जवळचं नातं होतं, म्हणजे नातं आहे बरोबर ना. आणि झुंजप्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांनी जे काय समाज उपयोगी कामं केलीत ती प्रत्येकाला इथे माहिती आहेत. फक्त बुवा आणि स्वतः क्रिकेटवर प्रेम करणारे आणि स्वतः क्रिकेट खेळणारे आहेत. व फक्त तत्पूर्वी या गाणं वाजवते तर खैच्या रागातला आता फक्त सांगा. हमको शक्ति हमको मन की नाही वेगळा वेगळा. हमको मन की शक्ति देना जय विजय करे दूसरों की जय से पहले खुद को जय करे. राग खिचतो तो सांग. हा केदार राग मग हो केदार राग. आता माका म्हणजे ठीक आहे बरोबर ना. हा इला लक्षात परफेक्ट ना. बस माका ह्याच वया ह्या जाऊ खा युट्यूबच्या माध्यम. आता खरो कोण नि खोटो कोण ताप बाहेर पडणार आणि दोघांची पेटी चालू करूची. या दोघांका पाया पडतोय आणि तुका लाच काय असत तर पेटी चालू करून घेऊची आहे त्याची. कुंभारवाडीत केलास मा तेव्हा मीच निर्णय दिलाय ना. आज दोघांची पेटी एकसारखी या सफेद दोनची तिघांची बरोबर ना. आणि मी केदार रागातलं गाणं वाजवलंय म्हणजे मी भूतसून सही सलामत सुटलं. राहुला तुम्ही दोघ आपल्या कर्मान मारा मागा त्याच्याशी काय देणं घेणं नाही. न भाला न बडची ना घाव पाहिजे. न भाला न बडची ना घाव पाहिजे. ह्या चालीवर घेतलंय रुपेश पावसकर यांच्यावर गाणं. आणि ऐल्यानंतर प्रयत्न केलं. हा बरोबर ह्या तरी बघलं तू. हा नशीब खरा मानतस आहे ते आहे. कसे कोण पैसे देत तुका हिल नामाविन मुख सरपाच येते बिळ बरोबर. तोंडातून नाम बाहेर पडू दे. मागसून लाव फुडसून लाव उपयोग नाही. सापाच्या भोकासारखे आहे बिळासारखे. मग तोंड आहे परमेश्वरानं दिलं चांगलं मुखातून येऊ दे बाहेर बरोबर ना. त्याचं जिवंत उदाहरण ह्या म्हणून खुर्चीचं मान मिळालं बरोबर ना. नाही तर कोण नाही विचारत. न भाला न बडची ना घाव पाहिजे. न भाला न बडची ना घाव पाहिजे. पण तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. झुंजार कणखर नेतृत्व लाभले. झुंजार कणखर नेतृत्व लाभले. रुपेश पावसकर हे नाव गाजले. रुपेश पावसकर हे नाव गाजले. झुंजार कणखर क्या बात है. रुपेश पावसकर नाव गाजले. झुंजीचे हे वेड लय भारी तुम्हाला. 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 भेटला तो मालक असा अर्जुनाला. भेटला तो मालक असा अर्जुनाला. अर्जुनाच्या झुंजीने मैदान गाजले. अर्जुनाच्या झुंजीने मैदान गाजले.
हा नागदा मारुती एक 10-15 वर्षापूर्वीचा काळ आठवा. इथे बैलांचा बाजार भरायचा, बरोबर ना. म्हणजे एवढी फेमस जागा आहे. पहिला नागडा करायची, आता नागदा. 28 तू सांगतो ना पांडुरंगाची 28 युग 28, तशी नागदा. ज्याच्या हातामध्ये गदा नाही तो नागदा मारुती, म्हणून ह्या नागदा मारुती नाव आहे. आणि इथे मोठा बैलांचा बाजार भरायचा, सगळे शेतकरी. त्याच्यानंतर बुधवारचा बाजार तिकडे सुद्धा आपल्या पान बाजाराच्या तिकडे भरायचा. आणि ही जत्रा त्यावेळेस अशी होती, आता आपली सगळी बंदी दिली, नाहीतर कितीच्या पट लागायचे. तुका पटाचा माहिती आहे का अंदर बाहेर माहिती आहे हा? ह्याका माहिती नाही. ह्याका घुडघुडा, यांच्याकडे घुडघुडा, यांच्याकडे तुमच्याकडे घुडघुडा चालतं. मी बघितले स्वतः. हो, ते आमची डबलवारी असली ना की असे काळोखात दिवटो घेऊन बसतो, घुडघुडता घुडघुडा. ह्याका अंदर बाहेर काय माहिती नाही. तसं लहान आहे हो. काय अरे जात ऐकायला ते बुवा, काय करणार आपण. भालचंद्र राहुल यांच्याकडून हा गजेरावरती माझ्यासाठी 200. आणि प्रांजल राहुल म्हणजे प्रांजल राहुल, अरे क्या बात आहे. डग्गा तबला प्लेयर आहे, उत्कृष्ट त्याच्या मूर्तिकार आणि प्लस साऊंड सिस्टीम डेकोरेटरचं काम करतो. माझ्याकडे बऱ्याच वेळा त्याने वाजवलंय डग्गा तबला. शुभेच्छा देतोय. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. म्हणजे रुपेश पावसकर हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या रिसॉर्टवर तिथे तुम्ही तिन्ही बुवा आपल्या मंडळासहित या. या तिन्ही बुवांचा काय किती खर्च येतो, क्षणाचा विलंब न लावता त्यांनी सांगितलं. मग दोस्ती आहे नाही, दोस्ती टिकवण्यासाठी राजासारखं आहे म्हणून बघ. दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, हा दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. क्रिकेट प्रेमी आणि गरिबांचा खास, क्रिकेट प्रेमी आणि गरिबांचा खास. दिलदार दानशूर असे मित्र लाभले, दिलदार दानशूर असे मित्र लाभले. धन्यवाद. गजराला सुरुवात करतोय कारण 100% तुम्ही डबलवारीच्या माध्यमातून बघता. माझ्याजवळ देण्यासारखं भरपूर आहे, त्यामुळे नको त्या विषयाची काय जास्त अवपो करून आपल्या मुखातून वाईट शब्द निघण्यापेक्षा आपण ज्याच्यासाठी जन्माला आलोय, 84 दशलक्ष योनीनंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर आपण काहीतरी समाजाला देणं लागतो. ते देण्याचं काम नक्कीच करावं प्रत्येक माणसाने, याच मताचा मी आहे. तन मनात हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. तन मनात हाय कण कणात हाय देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य हाय बघलय सुंदर हरिनाम घेशील खरं. हे आयुष्य हाय बघलय सुंदर. तन मनात हाय कण कणात हाय देव
नुसतंच नाही विटेवर, देव नुसतंच नाही विटेवर, हे आयुष्य हाय बघलंय सुंदर, हरिनाम घेशील याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, अशी कशी रीत जगाची, अहो ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, अशी कशी रीत जगाची, कुबेराच्या हाती सोन्याची वाटी अन गरीब मरतोय उपाशी, अपुलिया बळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाला, अपुलिया बळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाशी, बरोबर ना? ही कर्माची फळ आहेत, ती कोणाला चुकणार नाहीत, लक्षात घ्या. त्याच्यातून परमेश्वर पण सुटला नाही. हे भीष्म, महाभारतातलो भीष्म, भीष्म तो श्रीकृष्णाक विचारता की प्रत्येकाक तू एका बाणात ठार केलं म्हणजे त्यांना जास्त सहन करूच लागाक नाही दुःख, पण माका तू त्या बाणावर, बाणाच्या शय्येवर ठेवून एवढे बाण माझ्या तू शरीरात टोचलंस, मग माझा मरण असा किती हिला 100 जन्मात मी पाप करू नाही म्हणालो कधी. हे ऐका का नाही, उद्या सांगशी तू भीष्मान 100 जन्मात म्हणजे पूर्वीचे 100 जन्म त्यांना पाप करूक नाही, तरी पण माझं दुःख माझ्या काय लया. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले काय बाकीच्यांका जर मरण इला त्यांनी कर्म केल्याने ते मेले, त्यांनी थेट विरोध केल्याने किंवा जा काय केल्याने तर थेट केल्याने, पण स्वतःच्या सुनेची इज्जत तुझं पुतणीयो बरं पुतणीच लागतं ना, तू काय ओढत असताना तू गप राहण्याचं काम केलं, तुझ्या हातात सगळा सामर्थ्य होता, तरी पण तू शांत राहलंस ना, आणि त्या सगळं बघितलं स्वतःच्या डोळ्यान, म्हणून तू काय भोगूचा लागला. आणि त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन कर्म फेडूचा लागता का, तू गप राहू रे कृष्णा का. त्या भीष्म चाललेलं असताना त्याची रथाची मिरवणूक जात असताना ना, त्या काही साप दिसलो वाटेत, तो साप उचलल्यान आणि टाकल्यान तो काट्यावर, त्याच्या त्या सापाच्या अंगात काटे घुसले. 100 जन्माच्या अगोदर तेव्हा त्या सापान शाप दिलेलो होतो की माझ्या अंगात ज्या पद्धतीत काटे घुसलेत ना, त्या पद्धतीत तुझ्या सुद्धा अंगात ते बाण घुसते आणि तुझा मरण. त्यामुळे प्रत्येकाचा कर्म हे फेडूचा. या कलियुगा मोर नाचताना रडता, हौस मरताना गाता, जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडता आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगता. या कर्म तुमका हे फेडूचा. आजच्या बारी काय झाला, त्या कर्म आज फेडूचा आणि केदार रागाच्या रूपात हा कर्म तुमका आज फेडून जाऊचा. ह्या माता तुम्ही केदार रागाच्या रूपात तू केलेला कर्म तुका फेडूचा. खोटं कोण असत तो काय, शेवटी तू तसं पाठ लावून घेणार नाही त्याच्याकडनं बर, आणि हो पाठ लागली तरी पोकळ करून राहणार म्हणजे माहितीसाठी सांगते. त्यामुळे हे नाही 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 मी काय ऐकते बघ ना, मी त्याच सांगतोय बरोबर ना. माका ह्याच होऊ दे की तू जो हे ह्याका घेऊन नाचत आणि आज तुमका मी ह्या लेवली घाललोय. तूच सांगलं तू ह्याका घेऊन नाचत आणि तुमका मी आज ह्या लेवली घाललोय की एकामेकाच्या पोटावर बसल्याशिवाय तुम्ही इथून जाऊच शकत नाही. नाहीतर मारुती बघता ना, आणि तो भजनात दिलो आज आणि नारळ देवा शपथ सांगतोय. मी या नागदा मरूची शपथ घेऊन सांगतोय, आतापर्यंत खूप बारी केले. ह्याच्यासारखे 4-5 हजार असले आकडो आपण सांगायचो नाही, पण केलंय महाराष्ट्रावर बारी बरोबर. पण नाही तर तो आपण आकडो नको. अरे माझ्या बाबा, अरे माका तू सांग, तू आता जे 4000 बारी सांगतोस, मग आता वर्षात बारी तू किती वर्ष केलं. एक मिनिट, वर्षात बारी तू 32 वर्ष केलं. तू का तुझा हिशोब सांगतोय शॉर्टकट मध्ये बरोबर. आता ह्या युगात आपण शिकस्त बारी करतो 100-100. ऐक रे, सांग तुझा सांग 9000 तुझा सांग. 100 बारी आपण विनायक 100 बारी शिकस्त करतो. एक 10 वर्षापूर्वी आपले बारी किती होत होते, वर्षात 50 नाही तर 60 शिकस्तील. पावसाळ्या बिवसाळ्यात लोक
तेव्हा बारये ठेवत नव्हते, आता ठेवतात बारशात तेरा सगळ्यात बारये ठेवतात, बरोबर ना? माका सांग, तुका 32 वर्ष झाली, तुझी ॲव्हरेज समजा 60 ठरलं, कसा 100चा? अरे 100 इतकं हो एका कोण घेऊन जाय होतो माका सांग. तू आम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर एका फिरवू लागलो घेऊन मी मार्केटमध्ये गेल्यानंतर तुका आम्ही फिरवू लागलो तुझ्या माहितीसाठी. अरे 32 वर्ष, पण तेव्हा अरे तेव्हा हे 32 वर्षापूर्वी परशुराम पांचाळ ही पंचरत्ना किंवा सगळे बुवा होते तेव्हा तू पकवाज वाजवेस, तेव्हा तू बार्य करीस, तुका पाच नाही तर सवारी तेव्हा वर्षा गावात. हा अरे कसे हिशोब सांगतात तुमका? शरम कशी वाटणार नाही रे? 4 बाऱ्या मी 4000 बाऱ्या केल्या, कशी ना तुमका शरम वाटणार नसतात ना? आपल्याला दुसऱ्याचं काय करू का काय रे बाळा? रुद्रा LED screen. Do you know what do you mean by that? Rudra LED screen. Huh? Yes. Do you know what do you mean by that? Which type of screen? Okay, thank you. त्यांच्याकडनं 200 रुपये आले तरी छान उत्तर दिलंस. एका स्क्रीनचा स्पेलिंग विचार. मी तुझ्या पाया पडते रे, नको रे तू बाकीच्या रागाच्या बाबतीत काय तर 5,500-5,000 बार्य केले, नको नाद मी रे, सांगा नको रे, देवा शपथ चुकीचा होता रे. तुका सगळी धरूची लागते 13 पासून भरणार तर तुझे 4,500 होऊ शकतात, नाही तर हिंमत नाही रे कोणाची. अगोदर नाही रे बारी होत तेव्हा. मी चतुर्थीला 66 भजनं केली, जशी का आमच्या उपकारात केलं. अरे कसं शक्य? हा मग केदारचा काय तर बघूचा. हा निर्णय मी देणार कोणाचा बरोबर आहे, निर्णय मी देणार. आम्ही का खुळे हो का? आम्ही तुमका वाचून दाखवलं गाणं आणि माझ्यावरच निर्णयावर चालतं. मी सेंटर आहे, लक्षात घे, सेंटर, बरोबर. तो विष्णुदेव देव दीपावली सुटलो ना त्याच्या अगोदर तो इलो कसं बाहेर दिसून पाताळ असून ब्रह्माचा प्रोडक्शनचं काम चालू राहिला. अरे महेश काय त्या संवाराचं काम चालू राहिला, पण मधला पालन पोषणाचा कोण काम करीना. सगळे देव गेले परत त्या बळीराजाकडे, बाबा याची सोडवणूक कर. तेव्हा सोडवणूक झाली नाही. देव दिवाळीत तो विष्णू बाहेर येलो, लक्षात येला. ह्या खोळ्यांका असला काय करता, यांका देव दिवाळी काय आणि धक्तीने बारके काय, त्यांका सगळीच सारखी. मेळ झाला तुम्ही, इकलास तुम्ही, आणि तुम्ही इकले गेलास माका. मी सांगतो तुका, तुझ्या तोंडातलं एकही वाक्य दाखव की तू आज 2-3 वाक्य बरी लिहून आणलं. खरं सांगतो. हो नाही 2-3 वाक्य तू लिहून आणलंस ना, लिहून आणले वाचले तरी पण चांगला. ह्याचं तसं नाही, ह्याचा मी आवाज आणि बस तितक्यात. ती मगाशी ते बसलेली ना, त्यांनी कानार हात ठेवले ना, मला लाज वाटली रे. कोमटा होतो हो, त्याचा वाटलं काय असे उडवतो काय ना. अच्छा, रुद्रा LED स्क्रीन प्रांजळ राहुल यांनी माझ्या अकाउंटवर 200 रुपये पाठवलेत आणि लोके बुवांना द्यायला सांगितले. तुझं आता गजीर सर, मी तुझा विषय सर, तू जाऊक लाग रे, तू देवा शपथ तू जा. आम्ही काय तर बघतो, केदारराग वाजून जा. हो मग काय आलं, केदारचं काय तर करून जा रे. अरे जाऊ दे रे, तू चिडतं की रे. फुलिया बळे कर्माची फळे चुकणार नाही कोणाची. जगास फसविशी सांग परी कसे फसविशी त्या भगवंताशी. कोण तारणार नाही, कोण धरणार नाही, घडा पापात रे भरल्यावर. कोण तारणार नाही, कोण धरणार नाही, घडा पापात रे भरल्यावर. हे
आयुष्य आहे बघ लय सुंदर देव नुसत्यात नाही विटेवर देव नुसत्यात नाही विटेवर हे आयुष्य आहे बघ लय सुंदर गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा गेले सांगून ज्ञानोबा तुकोबा संत गोरोबा मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा माया करू नये उपयोग भक्तीचा मार्ग निवडा परमेश्वर बरोबर त्याच्या चरणापर्यंत नेणार मोह मायेचा सोडून भक्तीचा मार्ग निवडावा देह नामात नाचत नाचत रंगुनी जावा त्या सगुण रूपास अखंड देह झिजवावा आज भाग्य उजळलं जन्माच येऊन संतांच्या पुण्यभूमीवर आज भाग्य उजळलं जन्माच येऊन संतांच्या पुण्यभूमीवर हे आयुष्य हाय बघ लय सुंदर हरिनाम घेशील आपण महाराष्ट्रात जन्माला आलोय म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत बघा बरोबर ना ही संतांची कर्मभूमी आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्मा गेले म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत बरोबर ना छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे बाबासाहेब आंबेडकर ज्योतिराव फुले ही सगळी मोठी माणसं ह्या कर्मभूमीत महाराष्ट्रात जन्माला आली आहेत म्हणजे आपण महाराष्ट्रातला जन्माला इलव ना ही पण आपल्या पूर्वजांची पुण्य आहे ही साधी गोष्ट नाही म्हणून म्हणतोय बघा दुसऱ्याच समजू नको गंगुतेली दुसऱ्याच समजू नको गंगुतेली स्वतःशी राजभोज अरे अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेलाय माझ दुसऱ्याच समजू नको गंगुतेली स्वतःची राजभोज अहंकाराने भल्या भल्यांचा उतरून गेला माझ बाबल सावंत पेंडूर यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय रामायणामध्ये सगळ्यात वयस्कर जो माकड होता वानर होता तो कोण जांबुवंत आणि त्या जांबू आहे बुवा त्या जांबुवंताच्या मुलीचं लग्न होतं जांबुवंती बरोबर ना आणि त्या जांबुवंतीच्या लग्नात नारद मुनी गेलेले आणि त्यावेळेला नारद मुनींसारखं गाणारं दुसरं कोण नाही गायक कोणीतरी सांगितलं की नारद मुनी तुम्ही गायन करा तर शहा म्हणालो असल्या वानरांच्या पुढे तुम्ही कुठे गायन करणार बरोबर ना आणि म्हणजे अहंकार जसं या दोघांका झालो मी कुठे गायन करणार त्या जांबुवंतीने एवढं गायन केलं की त्यांच्या गळ्यातला नारद मुनींच्या गळ्यातला विणा एका शिळेला म्हणजे दगडात चिकाटलो गायन संपलं माझा विणा द्या गायनाची हिंमत असेल तर पडत तो विणा घे शक्य नाही झाला त्या भल्या भल्यांची उदाहरणार्थ हे तुम्ही आम्ही अर्ध्या हळकुंडान पिवळे झालेले असो लक्षात घ्या आणि ते तुझी बरोबर आहे तो जांबुवंत गाजवलो जिजी चोडणकर आणि वेडाचंदन आणि राजा हरिश्चंद्र गाजवलो आपले कोण सुधीर कलिंगड बरोबर ना हे लोकांची जागा आपण घेऊ शकत नाही उद्या आम्ही मेल्यानंतर बुवा काय आम्ही मेल्यानंतर लोक कशी आपली जास्तीत जास्त आठवण काढतील ना याचा काहीतरी आपण भान ठेवू काय लोकांच्या कमेंट्स विमेंट जाऊ दे त्याच्याशी काही देणं घेणं नाही बरोबर ना पण आपण मेल्यानंतर आपला नाव राहावं काय काहीतरी बाबा विनोद चव्हाण बुवा पेटी मास्टर तू असंच
पण तुझा तोंड गटारा. पेटी मास्टर तुझा हात धरू शकत नाही कोण, प्रामाणिकपणे सांगतोय. पण मगाशी तू का उदाहरण दिले, तू त्याका बोलू नको की तू पहाडी आवाजाचा भाषा हे होते, मग तुझ्यापेक्षा कोणतरी वाजवलं हे माका सांगूचा होता, तुका म्हणूचा नाही होता. तुझ्या पुढे आम्ही म्हणजे विराज गावकर साठी प्रांजळने 100 रुपये दिलेत आणि LED स्क्रीन यांच्या मार्फत पण 200 रुपये ह्याचा मोबाईल घेऊन तुका रिचार्ज मारलेला. होय मा काय होय ना, खुश झालं. किती पैसो गावलं म्हणजे तुझा पोट भरात काय ते का लिमिट हा. अरे होय होय तुका गावले LED स्क्रीनचे तुका गावले 200 रुपये तुका दिलेले. तुझा मोबाईल तुका समजला ना नाही, जीपे चालू ठेवलं की त्या पैशाच्या आशेल ना. मोबाईल चालू तू बघलंच नाही समजा, मग तुझ्या मोबाईलात जीपे तुझा नंबर घेतल्याने त्याने मारल्याने 200 रुपये, मग तू किती घेतलं असतो. तू बघितच ना, म्हणजे पैसे तुझ्या खात्यात आम्हा फार आहे. तुका अंदाजच नाही तरी खेका मरतो, भीक मारतो लोकांमध्ये. जरा ऐट नाही मागा आज नाही मागा काही आज मागा का नाही. राजा भोज आणि कहा गंगोतेली जो गड बांधलो ना त्याची तटबंदी राहव ना. कोणीतरी सांगल्यान मुला नरबळी देव कयो पैशाच्या खातर त्या गंगोतेलीने स्वतः काय दिले, सुन बाळण झालेली तिच्या पोरग्याक दफन केल्याने तेव्हा तट रवलो म्हणून म्हटलेला कहा राजा भोज और कहा गंगोतेली. म्हणजे सगळा काय असताना सुद्धा तटबंदी राहू शकली नाही, कारण तो स्वतःच्या घरातला काय देऊ शकत नव्हतो. पैशासाठी तेना दिल्यान आपलं स्वतःचं मूल दिल्यान. काल बघितलं परवाची 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झालो आणि आपण थर्ड क्लास लेवलला बोलतो. शरम नाही वाटत. मागणं घाला आणि पूर्ण घाला, ही मसली ती मस. अरे आता बुवा भाषा बदलू काही ना बुवा. 3.5 वर्षाच्या मुली म्हणजे काय कळत, म्हणजे काय विषय आहे का. मग असे नराधम जन्माक येतात ना आपल्यातून, ते कापतल तू काय कापतल रस्त्यात तुका गावात तेव्हा कापशी ना तू. मग त्यांचे विचार बदलणं हे आपल्यात काम. आपल्या हजारो लोकांनी इकडे खुर्चीवर बसवले नाही ना, मग त्यांच्या मनात एक लक्षात घे, या खुर्चीचं मान राखूचो ना तर आपल्या डोक्यातील विचार समोरच्या माणसाच्या डोक्यात उतरूक होय, तर या खुर्चीचं मान लक्षात घ्या. नाहीतर बाकी एकामेकाची कळ बरोबर ना, एकामेकाची कळ एकामेका गाई कोण रस्त्यावरचे पण घालतात. हो काय उपयोग आहे बुवा याच्यात. मी बाजी मारले, बाजी कोण बाजी प्रत्येकाची बाजी आहे. नाही तर तिघांका हे एका माहीत बसवलेली नसते. कोण कमी नाही यायचं. जे कौरव होते ना ते स्वर्गात गेले आणि पांडव नरकात गेले. सत्य आया एक 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 तो शिडी चढत होतो ना स्वर्गाची, तेव्हा धर्म भीम अर्जुन नकुल सहदेव पाटले सगळे एक एक जायत राहिले. वरती स्वर्गाच्या दारात गेलो ना, तो म्हणालो तुका फक्त एकट्याक घेऊन तुझ्या पाठी आहे त्या घेणार नाही. स्वर्गात कुत्रो होतो, कुत्रो बरोबर होतो ना. हा त्याका पण जावचा लागला. नंतर धर्माक नरकात का नरो वा कुंजरवा खोटं बोललो तो. अरे 18 दिवस याचो रथ जमिनीपासून 4 इंच वरती झाला ना, तो खोटा बोललो ना, धाडकन जमिनीत चिकटलो. एवढी तेव्हा सत्याक ताकद होती. आणि आता सत्य कोण बोलता, आम्ही तरी या काय खरा बोलतो. म्हणजे जे काही विषय आपण एकमेकाबद्दल बोलतो तुझ्याबद्दल नाही तेच सांगतोय सगळंच खोटं नाही त्याच्यातला. रिस्पेक्ट आता विनोद चव्हाण बोलतो रिस्पेक्ट असंच ना, लोके बोलतो पण असं ना. आमका रस्त्याने चाललो तरी गुंडे हाक मारतात, आमका समाधान आहे त्याच्यात. अगोदर 10 वर्षापूर्वी चना गोडा हाक मारित नाका, आमका वाईट नाही त्याचा. दिलं लक्षात तिचा. संजय चनपचन घोडा कुंभार मदिता कोडा नवा चंद कतंगे चंद बालिया बन धागा. ऋषिकेश वेंगुर्लेकर विनोद चव्हाण बोंदे शिष्य या ठिकाणी आलेले स्वागत करतो. बालिया बन धागा नाही हे
दुसऱ्याच समजू नको गंगुतेली स्वतःची राजभोज. अरविंद नेरुरकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वागत करतोय. आणि हे प्रकाश करलकर हे आता आले ते, बरोबर ना बुवा? म्हणजे ही बारी ठरली ना, ती एवढे वयस्कर असून तुमच्या माहितीसाठी बुवा बारी ठरली. 4 दिवसापूर्वी ना बुवा माझ्या घराकडे भेटायला गेले ते. देवा शपथ मी हैराण झालोय की बारी ठरली म्हणजे. आणि त्यांनी सांगितलं नाही की तुमची बारी आम्ही खरी जाऊन बघितलेत. म्हणजे एवढं वय असून सुद्धा, ऐकलं रे, एवढं वय असून सुद्धा बारी का आपल्या फिरतात एवढं प्रेम करणारे ते लोक आहेत. मगाशी सांगितले 4-5 तबली लागत त्यांना, बरोबर ना? म्हणजे एवढे जुने जाणते ते पप्पाचं दगत. त्यांचे भाऊ सुद्धा फेमस बुवा होते. आणि त्या इथे हे नेरुरगाव असो ना बुवा, बरोबर ना? प्रत्येक या कलेश्वरान प्रत्येकाच्या घरात एक कलाकार निर्माण केलेलो. एवढं कलेश्वराचा आशीर्वाद लागतो. प्रत्येकाच्या घरात एकही असो कोण मिळणार नाही की ज्याच्या घरात कलाकार नाही, बरोबर ना? परंतु ह्या करतात मांडुत्सव शेजाऱ्याच्या वाडीतलं शेजाऱ्याक पत्तो कळणार नाही की हे लोक कुठला चित्ररथ करणार, हे शेवटच्या क्षणापर्यंत कळणार नाही. लक्षात घ्या. तू ते प्रांजळ तू खडे लागलं खोळ्याच्या नादात. आता त्यानं नाव लिहून घेतले, त्यानं टीक झालेली दाखवले, तेव्हा ह्यानं नाव लिहून घेतले. जाऊ दे, शेवटचा कडवा आहे. राजेश मर्तल यांच्याकडून सुधीर कलिंगन यांना श्रद्धांजली म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मगाशी फक्त एक दशावताराचं गाणं इलेलं ताग येते. होय, ट्रिक्स नव्हतं. तेवढ्याची उत्पत्ती ही 100% नेरूर शिवाय कुठेच होत नाही बघा. पाखराजा प्रांजळकडून पुन्हा एकदा विराटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो. धन्यवाद. पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना. पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना. चैत्राचे तांगणे मला आज बोलवे, चैत्राचे तांगणे मला आज बोलवे, बोलण्यात जाकिया बाण पार मालवे. चैत्राचे तांगणे मला आज बोलवे, बोलण्यात जाकिया बाण पार मालवे. मी आज एकली साधना कुणाची, मी आज एकली साधना कुणाची, म्हणून साधना सांग साधना. पाखराजा दूरदेशी, पाखराजा दूरदेशी, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना, सांग माझा निरोप माझ्या साधना. सुधीर कलिंगड मित्रमंडळ यांच्याकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. हेमंत नेरुरकर यांच्याकडून माझे चक्री वादक मकरंद सावंत यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत.
आहे ना लंगर. पाठ नको. रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार. रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार. लोक राजा परतून येले पुन्हा एक बार. लोक राजा परतून येले पुन्हा एक बार. रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार. रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार. लोक राजा परतून येले पुन्हा एक बार. लोक राजा परतून येले. लोकांच्या मनामनातील लोक राजा गेला. लोकांच्या मनामनातील लोक राजा गेला. परतून येले राजा माझ्या बोल जीवा लागला. परतून येले राजा माझ्या बोल जीवा लागला. रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार. रिक्त झाला दरबार म्यान झाली तलवार. लोक राजा परतून येले पुन्हा एक बार. लोक राजा परतून एकदा लोकराज्यासाठी टाळ्या वाजवा. थोडं चुकलं असेल. पुढचं कडवं त्यांना आठवलं नाही, पण समय सूचकता असल्यामुळे त्यांनी समेला बरोबर ते सोडवलं. गजराची शेवटची ओळ घेतोय. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राज. देव भक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. हरिभजनी मी तुम्हा सांगतो या जीवनाचे राज. देव भक्त नाम त्रिवेणी संगम होईल आज. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. या भवसागरी जीवन नौका पार तुझी होणार. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर. तन मनात है कणात है तन मनात है. देव नुसतंच नाही विटेवर. देव नुसतंच नाही विटेवर. हे आयुष्य आहे बघ लय सुंदर. एक कडू. हे अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता रामाचे वरदान. अंजनीच्या सुता रामाचे धन्य तुझी राम भक्ती धन्य तुझी सेवा. बालपणी गेलास तू सूर्याला धराया. बालपणी गेलास तू
थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान ज्ञानीचा सुता एक मुखान हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हाल अतिशय उत्कृष्ट गजराचं सादरीकरण